एका वारकऱ्याच्या पत्नीनं शरीर विकलं आणि पुढे जे झालं त्याने अख्खा महाराष्ट्र रडतोय. एक निष्ठावान वारकरी ज्याला वारीत जायचं होतं तेवढ्यात त्याची आई अचानक आजारी पडली. तिच्या हृदयात ब्लॉकेजेस होते. डॉक्टरांनी ऑपरेशन करण्यासाठी 75,000 रुपये खर्च सांगितला होता. त्याच्याकडे पैसे नव्हते. त्यांनी सगळ्यांपुढे हात पसरले पण कुणीच मदत केली नाही. शेवटी स्वतःच्या सासूचे प्राण वाचवण्यासाठी त्याच्या पत्नीनं एक असा निर्णय घेतला की ज्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रात ही घटना व्हायरल झाली. ती एका मोठ्या सावकाराकडे गेली. तो सावकार म्हणाला, मी पैसे देतो पण तुला 2 तास इथंच थांबावं लागेल. त्याने चक्क त्या पवित्र माऊलीकडे तिचं शरीर विकण्याची मागणी केली. पण पुढे त्या महिलेनं जे केलं त्याने अख्खा महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी आलं. पतीची विठ्ठल भक्ती आणि सासूबाईची मृत्यूशी सुरू असलेली झुंज पाहून ती हताश महिला तयार झाली. ती म्हणाली, मी हॉस्पिटलला जाऊन येते. तिने ही सगळी हकीकत पतीला सांगितली. हतबत झालेला तो वारकरी पती स्वतःला तिला सावकाराच्या घरापर्यंत घेऊन गेला. पण त्यानंतर तिथे जे घडलं त्याने अख्ख्या महाराष्ट्राला हादरा बसला. पांडुरंगाचा एक अथांग भक्त जो गेल्या 20 वर्षापासून नित्य नियमाने वारी करत होता, पण पैशासाठी जेव्हा त्याच्या पत्नीला हा टोकाचा निर्णय घ्यावा लागला आणि ही माहिती कळताच पुढे जे घडलं त्याने अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्राची बोलती बंद झाली. ही घटना जशी वाऱ्यासारखी व्हायरल झाली आहे तेव्हा हा व्हिडिओ करोडो लोकांनी पाहिलाय आणि हा व्हिडिओ कोणताही माणूस न रडता पाहू शकत नाही. कारण की अक्षरशः तो पती स्वतः पत्नीला त्याच्याकडे घेऊन गेला. पण पुढे जे घडलं त्याने सगळ्यांनाच हादरा बसलाय. मग नेमकं काय घडलं होतं त्या रात्री? ती महिला जेव्हा त्या सावकाराच्या खोलीत गेली तेव्हा तिथे असं कोणतीही घटना घडली की ज्यामुळे अख्खा महाराष्ट्रात ओल्या डोळ्यांनी रडतोय. चला जाणून घेऊया या संपूर्ण सविस्तर घटनेचा रिपोर्ट. माऊलींची वारी म्हटलं की असंख्य वारकऱ्यांना त्याची ओढ लागत असते. आता नेहमीप्रमाणे वारकरी आळंदीत येऊन बऱ्याच वेळात या वारीमध्ये दाखल होत असतात. पण याच वारकऱ्यांच्या गर्दीत एक वारकरी असा होता की जो वारी पुढे आल्यानंतर साताऱ्यामधून आपल्या गावातून वारीमध्ये सामील होत असायचा. दरवर्षी ज्यावेळेस तो माऊलींची वारी तिथून निघायची तसं तसं तो दररोज अपडेट घ्यायचा. त्याच्या गावाच्या शेजारी जशी जशी वारी यायची तसं तसं एक प्रकारे त्याला एक उत्साह यायचा. त्याची यावर्षी तयारी झाली होती. जशी सातारा जिल्ह्यामध्ये वारीची एंट्री झाली तसं तो वाट पाहत होता की कधी एकदा वारी आपल्या गावात येईल आणि वारीमध्ये आपण सामील होऊन जाऊ. संपूर्ण सातारा जिल्हा जेव्हा माऊलींच्या स्वागतासाठी सज्ज झाला होता, हाच तो जिल्हा जिथे तो गरीब वारकरी राहत होता. दरवर्षी माऊलींची पालखी आळंदीतून निघाली की तो आनंदाने वारीत चालायचा. याही वर्षी त्यांनी वारीत जायची पूर्ण तयारी केली होती. पण पालखी आळंदीहून प्रस्थान करणार होती आणि त्याच्या गावात येणार तेवढ्यात त्याच्या आईची छाती जोरात दुखू लागली. इकडे वारी आता साताऱ्याच्या पुढे जवळपास निघून आली होती आणि त्याला वारीला जायचं होतं. आता त्याच्या पुढे सगळी शंका उपस्थित झाली होती कारण की आईचं दुखत होतं. त्याला वाटलं थोडाफार त्रास असेल. दवाखान्यात नेण्यात आलं. दवाखान्यात नेल्यावर त्याला वाटलं थोडीफार चक्कर आली असेल. पण डॉक्टरांनी सोनोग्राफी आणि त्याचबरोबर एक आणखी रिपोर्ट काढण्यात आला. त्याच्यात एक धक्कादायक माहिती समोर आली. ती माहिती होती की आईच्या हृदयामध्ये ब्लॉकेजेस आहेत. आत्ताच्या आत्ता ऑपरेशन केलं नाही तर या आईला ताबडतोब अटॅक येईल आणि आईचं आयुष्य ते संपेल. आता त्या ऑपरेशनसाठी 70 ते 75,000 रुपयाची तातडीनं गरज होती. आता तो वारकरी एक गरीब शेतकरी होता. त्याच्या बँकेमध्ये फारसे पैसेही शिल्लक नव्हते. 10-20 हजार रुपये होते पण त्याने काहीच होणार नव्हतं. आता तोपर्यंत वाळी आळंदीतून निघून 4 ते 5 मुक्काम करून साताऱ्याच्या हद्दीत आली होती. त्याच्या गावाच्या दिशेने जवळ येऊ लागली होती. तो जड अंतरकरणाने हॉस्पिटलच्या खिडकीच्या बाहेर सगळं पाहत होता. त्याला वाटत होतं की आता आईचं जर ऑपरेशन झालं तर पटकन आपल्याला जाता येईल. पण पैसे कुठून आणायचे हा प्रश्न त्याच्याकडे होता. आता घरातले त्यांनी पैसे सगळे जमा पुंजीतले. पैसे सगळे संपले होते. आई ICU मध्ये शेवटचे श्वास मोजत होती. पण अशाच वेळी त्याची पत्नी तिथे उभी होती. आपल्या पतीला तिने हातबल पाहिलं आणि तिला माहिती होतं गावामध्ये एक व्यक्ती आहे की ज्याच्याकडे पैसे आहेत पण त्याची नजर वाईट आहे. पण तिने त्या दिवशी जो निर्णय घेतला पण अखेर त्या रात्री जो चमत्कार घडला त्याने अख्ख्या महाराष्ट्राला धक्का बसणार होता. रुग्णालयातल्या डॉक्टरांनी शेवटची वेळ दिली होती की तुम्ही त्या ठिकाणी उद्या सकाळपर्यंत जर पैसे आणले नाही, उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत 75,000 रुपये तुम्ही जर काउंटरला जमा केले नाही तर मग आम्हाला काहीच करता येणार नाही. ऑपरेशन तर होणार नाही. वारकऱ्याची पत्नी ही अत्यंत हुशारीने पतीशी पाठी उभी राहणारी होती. पहिल्यापासून जसं लग्न झालं होतं तेव्हापासून ती त्याला शेतीमध्ये मदत करायची. अनेक वेळा ती स्वतःही मोलमजुरी करून कसं तरी संसाराचा गाडा हाकायची. पण आता जे संकट होतं ते खूप मोठं होतं. 1000-2000 रुपयाचा विषय नव्हता तर 75,000 रुपयाचा विषय होता. आणि तिने तो जो निर्णय घेतला त्या निर्णयानेच खरं तर ही बातमी सगळीकडे व्हायरल झाली. तिने विचार केला की सासूचे प्राण वाचलेच पाहिजे. तिने रात्री 12 वाजता गावातील एका मोठ्या सावकाराचं दार ठोठावलं.
त्याला माहिती होतं तो सावकार येता जाता तिच्याकडे लक्ष ठेवायचा, त्याची नजर वाईट होती हे गावातल्या सगळ्या महिलांना माहिती होतं. पण पैसे त्याच्याकडेच होते आणि तोच एका शब्दावर पैसे देऊ शकत होता. पतीला माहिती होतं, त्यामुळे पती त्याच्याकडे गेला नव्हता, कारण की तिच्या त्या वारकऱ्याचे पैसे आधीचेच त्याचे देणं बाकी होतं, त्यामुळे ती त्याच्याकडे गेली. तो सावकार प्रचंड श्रीमंत, पण त्याचे विचार अत्यंत पापी आणि वासनांद होते. त्या माऊलीनं सावकारासमोर हात जोडले, डोळ्यात अश्रू आणून म्हणाली, माझ्या सासूबाई हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत आहेत, ऑपरेशनसाठी 75,000 रुपये द्या. माझे पती वारीहून आले की शेतात राबून तुमचे सगळे पैसे व्याजासहित चुकते करतील. त्या सावकाराच्या चेहऱ्यावर एक विचित्र पद्धतीचं हास्य आलं, पण तो ते हास्य दाबून म्हणाला, बाई तुझ्या नवऱ्याकडे आधीच पैसे आहेत, आता तुझं शेत मला नावावर करून दे, तेव्हा मी पुढचे पैसे देईल. पण आता तिला माहिती होतं की एका रात्रीत हे सगळं काही होणार नाही. त्या पापी सावकाराला त्या हतबल माऊलीच्या मध्यरात्री एकटे पाहून आणि पैशाच्या बदल्यात अत्यंत नीच आणि घृणास्पद अट त्याने समोर ठेवली. आता तो बोलू लागला होता. त्याला समजलं होतं की यांना कुणीच पैसे देणार नाही, पैसे तर मीच देऊ शकतो, मग याचा फायदा मला घेता येईल. तो म्हणाला, मी तुला 75,000 रुपये आत्ताच्या आत्ता देतो, पण त्या बदल्यात तुला 2 तासासाठी इथे थांबावं लागेल. एका पवित्र वारकरी स्त्रीसाठी हा मृत्यूपेक्षाही मोठा आघात होता. तिच्या डोळ्यासमोर सातूचा चेहरा आणि स्वतः पतिव्रत्यपणाला लागलं होतं. ती रडत रडत जेव्हा हॉस्पिटलमध्ये पतीकडे परतली, तेव्हा सावकाराची ती अट तिने सांगितली. तेव्हा ते वारकरी पतीनं जे केलं ते ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. पत्नीचे शब्द ऐकून त्या वारकरी पतीचे काळजाचे तुकडे तुकडे झाले. तो डोक्यावर हात मारून रडू लागला, देवा विठ्ठला, माझ्या गरिबीमुळे आज माझ्या पत्नीवर ही वेळ आली का? पण दुसऱ्या बाजूला आईचा श्वास थांबत चालला होता. वारी आता फलटण जवळ पोहोचत होती. इकडे मृत्यू दारात उभा होता. अतिथी आणि माता धर्म किती श्रेष्ठ असतो. पांडुरंग एका बाजूला आणि आपली आई त्या ठिकाणी एका बाजूला, तर तिसऱ्या बाजूला पत्नीचा वेगळा विषय होता. अखेर पतीने जड अंतकरणाला पत्नीला विचारलं, आईचे प्राण वाचवण्यासाठी तू दिलेला शब्द पूर्ण कर, मी तुला एकटीला त्या पापी माणसाकडे जाऊ देणार नाही. आता तेवढ्यात बाहेर पाऊस सुरू झाला होता. रस्त्यावर चिखल झाला होता. पाण्याने रस्ते तुडुंब भरले होते. ती माऊली सावकाराला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी कपडे घालून निघाली होती. हॉस्पिटलमधून बाहेर पडतात चिखलामुळे तिचे पाय खराब होऊ नये म्हणून ती त्या ठिकाणी चप्पल घालून चांगल्या प्रतीने चालली होती. पण झालं असं, काही अंतर पुढे गेल्यावरच तिच्या पायातली चप्पल जी होती ती चप्पल तुटली. आता ती चप्पल तिथे घालणं अशक्य होतं. अखेर पतीने तिला आपल्या हाताने उचलून घेतलं आणि उचलून तो त्या ठिकाणी तिथे घेऊन गेला. बाहेर प्रचंड पाऊस होता. ते दोघेही काळ्या कुट्ट मध्यरात्री भर पावसात त्या घरात दिशेने निघाले होते. चालता चालता चप्पल तुटली. पतीने अश्रू पुसत पत्नीला घट्ट धरले आणि स्वतः चिखलातून अनवाणी पायाने चालत सावकाराने तिला उचलून घेतलं होतं. ती माऊली जशी सावकाराच्या खोलीत पाऊल टाकती झाली तसा तिथे एक अद्भुत प्रसंग घडणार होता आणि ज्याने अख्खा महाराष्ट्र रडणार होता. ती वारकरी माऊली जशी सावकाराच्या खोलीत गेली, तिचं संपूर्ण शरीर थरथरत होतं. मुखातून फक्त विठ्ठल विठ्ठल असा जप सुरू होता. सावकार पैशाची पिशवी घेऊन बेडवर बसला होता. पण तिने खोलीत प्रवेश करताच सावकाराची नजर तिच्या पायाकडे गेली. बाहेर एवढा चिखल आणि मुसळधार पाऊस असताना तिची साडी आणि तिचे पाय स्वच्छ होते. चिखलाचा एक डागही लागला नव्हता. सावकाराने आश्चर्य करत विचारलं, बाहेर एवढा पाऊस आहे, रस्ते चिखलानं माखलेत, तरी तुझे पाय इतके स्वच्छ कसे? तेव्हा त्या पवित्र माऊलीने डोळ्यातले अश्रू रोखत शांतपणे सांगितलं, सावकारजी, रस्त्यात चप्पल तुटली. माझा शब्द पाळण्यासाठी, आईचे प्राण वाचवण्यासाठी माझे पती स्वतः चिखलातून अनवाणी पायाने चालत मला खांद्यावर उचलून तुमच्या दारापर्यंत सोडून गेले. हे शब्द सावकाराच्या कानी पडताच जणू साक्षात पांडुरंगानेच त्याचा अदृश्य हात त्याच्या डोक्यावर ठेवला. सावकाराच्या मनातले सगळे पापी विचार, सर्व वासना एका सेकंदात नष्ट झाली. त्याची बुद्धी पूर्णपणे उलटली. तो थरथर कापू लागला आणि थेट त्या वारकरी माऊलीच्या पाया पडला. जो सावकार काही क्षणापूर्वी चारित्र्य मागणार होता तो अचानक रडू लागला. त्याने तिची माफी मागून एक असा निर्णय घेतला की ज्याने संपूर्ण वारीला थक्क केलं. तो सावकार रडत रडत, माऊली, मला माफ करा, मी खूप मोठा पापी आहे. आईच्या प्राणासाठी आणि पतीच्या शब्दासाठी तुम्ही दोघांनी जो सर्वोच्च त्याग केला त्याने माझे डोळे उघडले. आजपासून तुम्ही माझ्या सख्या बहिणी आहेत. त्याने तातडीनं 75,000 रुपयाची पिशवी हातात ठेवली आणि स्वतः गाडी काढून त्या पती पत्नीला आदरानं हॉस्पिटलमध्ये आणलं. सकाळीच आईचं ऑपरेशन झालं आणि तो वारकरी वारीमध्ये सामील झाला. खरं तर ही घटना 100-200 वर्षापूर्वी घडलेली आहे आणि ही घटना अजूनही आज सध्या व्हायरल होताना दिसत आहे एका कथेच्या माध्यमातून. तर ही घटना जुन्या काळातील एका विशेष याच्यामध्ये घडलेली असल्यामुळे, पण ती वारीच्या संदर्भात असल्यामुळे आपण पुन्हा एकदा त्या घटनेची माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे. तर ही घटना ऐकून तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.